सूर्य झाला. हा, चंद्रमा. चंद्रमा आपला हळवेपणा, माया, शीतलता, आई, चीटिंग करणे, फसवणे. चीट करणे, फसवणे. हे चंद्रमा दाखवतो. शीतलता, हळवीपणा, माया, फसवणूक. आई, मंगळ. मंगळ आपलं शौर्य दाखवतो. शौर्य, पराक्रम, लढाई, झगडा. आपण किती झगडे करणार कोणाशी. आपला पराक्रम पण मंगळापासून बघितला जातो. भांडण, तंटा आणि हा राग. हा तेच ना, क्रोध. आपल्यामधला क्रोध. आपल्या शरीरातलं ब्लड. ब्लड पण हे मंगळ दाखवतो. हा, आणि चंद्रमा आहे ना, पाणी दाखवतं. पाणी. पाणी का? हा, चंद्रमा पाणी दाखवतो. सूर्य आग दाखवतो. सूर्यामध्ये आग, गरमी, म्हणजे गरमी पकडा. सूर्य गरमी दाखवतो, चंद्रमा पाणी दाखवतो, मंगळ जमीन, ब्लड, मंगळ जमीन, ब्लड. बुध. बुद्धी, लहान मुलं, लहान मुले. बुध काय दाखवतो? लहान मुले, बुद्धी, नसा. आपल्या शरीरात ज्या नसा असतात ना, नसा असतात ना वेन आपल्या, त्या बुध दाखवतो. आणि प्रियकर, अफेअर. अफेअर पण बुध दाखवतो. गुरु, ज्ञान, विचार, संस्कार, हायर, अध्यात्म, हायर एज्युकेशन, उच्च शिक्षण. हा. बुध बँकिंगची कामं पण दाखवतो. कागदपत्र, हा, कागदपत्र, बँकिंग, विजा, हे बुध दाखवतो.
गुरु पोट दाखवतो आपलं. पोट, पोटात काय आजार होणार नाही होणार. जसं नसा काय काम करणार, ब्लॉकेज होणार, काय होणार. म्हणजे नसा कुठे काही तब्येतीची गोष्ट जेव्हा येते तेव्हा जसं पोटाचे विकार खराब असलं तर होतं ना ते. शुक्र, पत्नी, आपली लक्झरी लाईफ, घर, गाड्या, पैसा, आपली संपत्ती, लक्झरी लाईफ, संपत्ती, व्हेइकल, पत्नी आणि शरीरातले शुक्राणू. नंतर सांगेल मी. शुक्राणू, नंतर सांगते ना. शनी, शनी पाठीचा कणा, बॅक प्रॉब्लेम आपल्याला जर होतोय, आपला काय शनी खराब. पाठीचा कणा, वय आपला, आपलं बोलणं खरं आहे की खोटं आहे. जॉब, जॉब शनी दाखवतो इकडे ग्रहांमध्ये, आणि घरांमध्ये 6वं घर जॉब दाखवतो. शनी काय दाखवतो? पाठीचा कणा, वय, आपलं बोलणं वागणं, नोकरी आणि आपली सत्यता, सत्य. केतू, एकांत, तपश्चर्या, आणि ब्रेक. कुठल्या बाबतीत ब्रेक? ब्रेक तुमच्या कामात पण ब्रेक येऊ शकतो केतूमुळे. म्हणजे अडथळे. कामात पण ब्रेक येऊ शकतो तुम्हाला. सुरी ऐकायची, कट झालं, ब्रेक झालं, तर ते पण कट. केतू काय करतो? कट करतो. मग आता काम चालू आहे, तिथं ब्रेक आला म्हणजे काय झालं? कट केलं. तुमचं शरीर आहे, समज तुम्ही सुरीने तुम्हाला लागून गेली, ते काय झालं? कट झालं. केतू काय दाखवतं? कट दाखवतं, म्हणजे सर्जरी दाखवतं. सर्जरी पण केतू दाखवतो.
राहू. भ्रम. आणि कुठल्याही गोष्टीत अति अति करणं म्हणजे राहू. राहूचं काम कमी नाही. तुम्ही बोलताय, आता आपण बोलू, किती बोलू, थोडा बोलू. राहू खराब आहे. तो आणखी बोलण्याबरोबर कुठेतरी बसला, अति बोलल. राहू काय करणार? अति. अति. आता एखादा पराक्रम करतोय पण राहू तिथं आहे, मग काय करा? अति. एखादा अभ्यास करतोय, अति अभ्यास करा. अनलिमिटेड. म्हणजे राहू असेल तर आपण जी गोष्ट करू ती जास्त प्रमाणात करू असं. ज्यात राहू स्वतः काही करत नाही. आता यांचे स्वतःचे वैशिष्ट्य आहे. सूर्य, चंद्रमा, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी यांचे हे जे गुण आहे हे स्वतःचे. राहूचा काही गुण आहे का? राहू तोंड आहे. मुंडक माहित असेल ना? एका राक्षसाचे दोन हे झाले. हो. केतू जो आहे ते धड आहे आणि राहू जे आहे ते तोंड आहे. म्हणून केतू काय आहे कळत नाही. एकांत. केतूच तो व्यक्ती सुन्न असेल, त्याला काही घेणं देणं नाही. तपश्चर्या कधी कराल? त्याला काही घेणं देणं नाही संसाराशी. तो तपश्चर्या कराल ना. म्हणजे त्याला कळतं का? नाही. तो डोकं लावतो का? नाही. केतू डोकं लावत नाही आणि राहू फक्त डोकं लावतो. खात राहतो. हा, खायचं काम करतो, पण ते कुठे जाते त्याला त्याच्याशी काही घेणं नाही. मग ते सही की गलत आहे त्याला त्याच्याशी काहीच नसतं. मग आता तो ज्याही ग्रहाबरोबर बसेल किंवा ज्याही घरात बसेल तर ते कार्य त्याचं वाला तो कसं आहे. एखादा गार्ड आहे, त्याला सांगितलं इथं तू राखण कर, तो राखण करेल ना. त्याला पगार भेटणार आहे, त्याचं काम काय? राखण करण्याचं. बस तो त्याचं वाला राखण करेल ना. राहू त्या घरात आहे, तो त्या घराचं काय करेल? अति करायचं. त्याचं काम तेवढं आहे ना, तो तेच कर. चांगलं असो नाही तर वाईट असो, त्याला त्याच्याशी काहीच घेणं नाही. तो फक्त त्याचं काम काय करतो? प्रामाणिकपणे करतो. खरं खोटं त्याला काही कळत नाही. आपण याचा राहू खराब आहे, त्याचा राहू खराब आहे. राहू नाही खराब आहे, ते घर खराब आहे. राहू नाही खराब आहे, तो ज्या ग्रहाबरोबर बसला आहे तो ग्रह खराब आहे. आता जर एखाद्याचा अभ्यासाच्या ठिकाणी मुलांच्या तिथं बसला, त्याचे बाकीचे ग्रह चांगले, तो काय करेल? त्याचं ऑब्झर्व करेल. ऑब्झर्व. स्पंज कसं पाण्यामध्ये टाकल्यानंतर ते पाणी सोकून घेतं, तसंच राहू काय करतो? ज्या घरात असेल ते त्याचं कार्य तो ओढून घेतो. तो फक्त ओढत राहतो. तो धुवा आहे एक राहू म्हटल्यानंतर काय? तो धुवा आहे. त्याला काही कळत नाही, स्वतःचं काही अस्तित्व नाही. त्याचं कार्य फक्त काय आहे? जे आलं ते ओढणं. आपण ते कचरा गोळा करायचं असतं ना, ते व्हॅक्युम. ते कसं त्याला कळतं का घरातली चांगली वस्तू आहे का धूळ आहे? ते त्याच्याजवळ गेलं ते काय करतं? ओढतं. तसंच राहू काम करतो. ज्या घरात बसेल ओढायचं काम करायचं. मग आता एखादा जर शुक्र चांगला असेल, त्याच्याबरोबर राहू बसला, मग काय होईल? अतिच संपत्ती गोळा करेल. मग एक काय 4 गाड्या उभ्या राहतील. गाड्याच घ्यायचं सुचल ना. मग लक्झरी लाईफ कमी होईल का? नाही. असं म्हणजे. आणि तेच आता तो बसलाय पोलीस स्टेशनच्या तिथं जाऊन. मग आता एकदा जेलमध्ये गेला, परत अजून दुसऱ्यांदा गेला, त्याला काही वाटणार आहे का? आपण काय म्हणतो,
बिनलाजा आणि यांना काहीच वाटत नाही का? चोरी करता, एवढी शिक्षा भोगता, तरी पण डबल परत चोरी करायला तयार राहता. आपण त्यांना नाव ठेवतो. त्यांचं काम कोण करतो? राहू जबरदस्त काम करतो. तो जे काम करतो ना तो एकदम परफेक्ट करतो. आती एकदा काय 10 टाइम जेलमध्ये जाऊन काही फरक पडत नाही. काही फरक आहे का? काही नाही. म्हणजे जेही कार्य करतो तो अति करतो. अति प्रमाणात कुठलीही गोष्ट करणे. आता एखादा पोरगा खेळ करेल, हा, त्याला नाद खेळायचंच राहील, मंगळ त्याचा काम कराल ना. हा, राहू काय करेल? खेळूनच घे बाबा, भले उद्या पेपर आहे. हा, असं म्हणजे अति त्याचं काम काय आहे? फक्त अति करणं. आणि याचं काम काय आहे? सोडून देणं. काही असो, संसार असो सोडून द्या, पैसा असो सोडून द्या, काहीच गमपस्तावा नाही. केतू ट्रिबन व्यक्ती, त्याला काही फरक नाही. हा, एकटा जीव सदाशिव. तसं इथं सर्व ओढून घेणार. आता कळेल 9 ग्रह आणि त्यांच्या कार्य. तर ते त्यांचं कार्य करत राहणार. फक्त प्रॉब्लेम कधी का ते खराब आहे की चांगले. आता आपल्या पूर्व पुण्याईनुसार चांगले असू शकतात आणि पूर्व अघटित कर्मांनुसार ते वाईट पण असू शकतात. आपण मग म्हणतो ना, माझ्या नशिबाला हे आलं, ते आलं, ते आलं. हे पेरून ठेवले तेच उगलं. मग रिपेअरिंग आपल्याला काय करायचं? आधी बघायचंय, तेच समजून घ्यायचंय कोणतं खराब आहे, कोणतं चांगलं आहे. चांगल्याला काही कष्ट करायचे नाही. कष्ट कुठे घ्यायचे? खराब याला. आपण उगाच याला त्याला नाव ठेवतो, याने मला जरा अपमान केला, याच्यामुळे माझं घर झालं नाही. मी पण आहे ना जोडी तुम्हाला, असं बरोबर आहे. हे लवकरच गेलं, अजून जगलं असतं पण लवकरच गेलं, ऍक्सिडेंट झाला तिथं गेलं म्हणून. पण ते ऑलरेडी हे ठरलेलं आहे, ते त्यांचे कार्य ते करतात. पण ते जर आपण काही कर्म आपण बदलू शकत नाही, पण काही गोष्टी आपण बदलू शकतो. 30% गोष्टी ज्या आहेत त्या आपण बदलू शकत नाही, ज्या की त्या कुंडलीतील जशा की तशाच असणार. पण 70% आपण रिपेअरिंग करू शकतो. कोणत्या माध्यमातून? कोणते ग्रह खराब आहे तर ते. आता 12व्या घरामध्ये तो व्यक्ती जर जेलमध्ये जाऊ शकतो, म्हणजे काय? एकांतवास घडणार आहे ना. त्या घराचं वैशिष्ट्य काय? एकांतवास. मग तो एकांतवास तो अध्यात्मात गेल्यावर पण होईल ना. जेलमध्ये गेल्यावर पण त्याचे पैसे खर्च होणार आहे. तिथं ते जर घर आहे 12वं घर, ते खर्चाचं आहे. कशाचं आहे? खर्चाचं आहे. हा, मग त्याचा खर्च तो दान धर्मासाठी पण लावू शकतो ना. हा, मग तो कुठे वळेल? अध्यात्माकडे. जेलकडे जाईल का? नाही. आता तेच घर आहे आपलं, हॉस्पिटल पण दाखवतो. नाही गेलो आपण जेलमध्ये, शरीर विकनेस झालं, खाली झालं, खर्च झालं, ते आपलं एनर्जीच राहिली ना. मग कुठे जाणार? दवाखान्यात जाणार. काय होणार? आपले पैसे खर्च होणार. म्हणजे ते घर कशाचं आहे? खर्च. कुठली पण एनर्जी आपली खर्च होणार. शारीरिक असो किंवा मग पैशांची असो, मानसिक असो, शारीरिक असो, पैशाचे असो. 12वं घर काय करणार? खर्च करणार. तुम्ही अध्यात्म करणार, एकांतात जाणार, हा, तुमचं हे खर्च करणार आहे. तुम्ही काय खर्च करणार? डोकं तुमचं खर्च करणार. सर्व वेळ तुम्ही कशाला देणार? देवाला, भगवंताला. म्हणजे तिथं पण खर्चच केला ना तुम्ही, केलं ना. तिथून आपला जाणार, लॉस होणार काहीतरी. पण चांगला लॉस कसा आणि वाईट लॉस कसा, मग हे आपण ठरवायचं आहे ना.
त्या घराचा लॉस होणारच आहे. मग कोणता केला तर तो बरा. अध्यात्म. डोकं खर्च केला तर ते बरं ना. बरोबर. असं. कळलं? हो. हे कळलं पण ते 12 घरांची कामं ते येत नाही डोक्यात. 12 घरांचे काम आहे ना ते तुम्ही लिहून घ्या.